जय शिवराय मित्रांनो मी नारायण ठोंबरे एक सेतू केंद्र सेवा चालक मित्रांनो, आज तुमच्यासाठी एक मोठी अपडेट घेऊन आलेलो आहोत। ज्या शेतकऱ्यांचे मित्रांनो सप्टेंबर आणि ऑगस्ट महिन्यामध्ये मित्रांनो अतिवृष्टीमुळे किंवा पूर बाधित क्षेत्रामध्ये जर नुकसान झालं असेल तर त्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे। कारण की आजपासूनच त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रति 35,000 रुपये प्रति हेक्टर अशी रक्कम जाहीर करण्यात येणार आहे। ते जिल्हे मित्रांनो, काही विशिष्ट जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना ही रक्कम आजपासून वितरित करण्यात येणार आहे। काही जिल्ह्यांच्या याद्या अजून लागणार आहेत, तर काही शेतकऱ्यांची याद्या आता लागलेल्या आहेत मित्रांनो। तुम्हाला फक्त मी आता काही शेतकऱ्यांच्या याद्या आणि काही जिल्ह्यांच्या याद्या सांगणार आहे की या शेतकऱ्यांना व या जिल्ह्यात आता 35,000 रुपये प्रति रक्कम ही वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो। असं नाही की आता रक्कम होणार आहे, सुरुवात झालेली आहे मित्रांनो, ते पाहूया। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशा ऑथेंटिक माहिती तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती मिळत राहतात। तर चला तर आपण ते जिल्ह्यांची नावे पाहूया। तर त्या जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम आपण ते जिल्हे पाहूया मित्रांनो। त्या जिल्ह्यांमध्ये सर्वप्रथम रायगड येथे आहे, नंतर रत्नागिरी आहे, सिंधुदुर्गचे संपूर्ण भाग येणार आहेत। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे कोकणातील भाग आहेत। नंतर आपण नागपूर विभागात जर गेलो तर नागपूर विभागात फक्त एक जिल्हा पात्र झालेला आहे आणि तो जिल्हा आहे चंद्रपूर। नंतर छत्रपती संभाजीनगरच्या भागात जर आपण गेलो तर त्यामध्ये फक्त 3 जिल्हे पात्र झालेले आहेत, बीड, लातूर, परभणी। तर मित्रांनो, सांगितलेल्या जिल्ह्यांमध्ये फक्त जितके मी जिल्हे सांगितले रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, बीड, लातूर, परभणी या जिल्ह्यांमध्ये हेक्टरी 35,000 रुपये अशी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर होण्यास सुरुवात झालेली आहे। बाकी जिल्ह्यांची यादी अजूनही आलेली नाही आहे। आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती मिळून जाणार आहे। कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायची गरज नाही आहे। तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा। भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।